गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. मनात जर असं ठरवलं ना तर आपल्याला उठायला आळस पण येत नाही आणि आपण अगदी वेळेमध्ये उठतो. तर मग मी सकाळी 4ला उठली, मेडिटेशन केल्यानंतर बघते तर काय घड्याळीमध्ये 4:30 वाजले होते आणि 4:30 वाजता मग मी माझी लागली माझ्या रुटीनला. माझं जे रुटीन आहे ते मी पूर्ण केलं. त्यानंतर फ्रेश झाली, छान अशी देवपूजा केली. तर बघा आजची ही देवपूजा आहे. मस्त आजपासून आपण डे 1 सुरू केलेलं आहे. त्यासाठी मी आधी डे 1मध्ये जे जे कामं आहे ते आटोपून घेतले. त्यानंतर मला पूजा पण करायची होती, पूजा केली आणि मग आली वर्कआउटसाठी ऑफिसमध्ये आल्यानंतर बघा इतका फॅन सुरू असून तुम्ही म्हणाल हा घाम कुठला, तर हा घाम आहे आमचा व्यायामाचा. तर मी वर्कआउट वगैरे छान असं मस्त व्यायाम पूर्ण केला आणि क्लबमध्ये आज जरा जास्त मेंबर नव्हते आणि त्यानंतर मग माझा डिलेसेस असा ब्रेकफास्ट पूर्ण केला. त्यानंतर बघा आज माझ्यासोबत केदार पण आला होता. मग तो बोलला की मला पण चेकअप करायचा आहे. केदारचा चेकअप केला आणि घरी आलो. तर घरी बघा आमच्या म्याऊचे नखरे. आमची म्याऊ बघा किती छान अशी मस्त बसली आहे आणि ही आहे आमची दुसरी म्याऊ म्हणजे अद्वी. तर अद्वी पण आज आली होती. मग अद्वी म्याऊसोबत खेळली. तोपर्यंत मी म्हटलं चला आता छान असं मस्त मसालेदार आपण ढेमसाची भाजी करूया. आज आणले होते मी बाजारातून येताना ढेमस. मग ढेमसाची मस्त मसालेदार तर्रीदार अशी भाजी बनवली सर्वांसाठी. आणि त्यानंतर आजच्या जेवणामध्ये चपाती न करता मी आज मस्त भाकरी बनवल्या होत्या. मला तर भाकरी खूप आवडतात आणि भाजी पण खूप छान झाली होती. मस्त ढेमसाची मसालेदार भाजी आणि भाकरीचं आज आम्ही छान जेवण एन्जॉय केलं. आणि जेवणासोबत आमच्या सलाद तर असतेच, ते तर मी घ्यायला विसरली. चला तर मग भेटूया उद्या.